आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मम्मी बस ना, नको एवढा विचार करूस। हे बघ, जे झालं ते झालं, सोडून दे ना आता, विसर सगळं। आपल्याला नाही का कधीतरी असं खरचटतं किंवा हाताला गरम तव्याचा चटका लागल्यावर तो डाग राहतो, पण आपण ते दुखणं विसरतो ना, तसं समज आणि विसरून जा। उगाच मोठ्या मोठ्या गोष्टी करू नकोस। हे सगळं माझ्या सख्या मोठ्या बहिणीच्या कार्यात झालंय आणि माझ्या माहेरी माझ्या नवऱ्याला कमीपणा आलाय। मी नाही विसरू शकत। एवढ्या तेवढ्याने मला कमीपणा नाही वाटत। पप्पा, आपण तो नेकलेस चोरला नाहीये हे सगळ्यांना कळलं ना, झालं तर मग। पण असं होत नाही ना, खरं खोटं काय आहे ते समोर आलं तरी मनाला झालेल्या जखमा भरून निघत नाही। हो मम्मी, कळतंय, पण सारखा तोच विचार करून कसं चालेल? तुला नाही कळणार आहे सगळं। खूप लहान आहेस तू अजून। असा एखादा आळ सगळं संपू शकतो। अगं लोक विचार नाही करत काय चूक आहे काय बरोबर आहे, एकदा का त्यांच्या डोक्यात बसलं ना की बसलं। आणि चार चौघांमध्ये हे सगळं बोललं गेलं तर आपल्या घरी स्थळ कोण घेऊन येईल? आपल्यासारख्याचं आयुष्य असा एखादा आरोप उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेसा असतो। पण मला मुळात हे कळत नाहीये की त्या समायराने आपल्याला जवळ अटक करायला भाग पाडलं होतं पोलिसांना। मग अचानक असं काय झालं की ती पलटली, तिने आपलं स्टेटमेंट बदललं? हो ग, हे माझ्या पण लक्षात नाही आलं। शरू, नक्की काय झालं होतं? तुम्ही दोघी रूम मध्ये काय बोलला? लास्ट बर्थडेला तुम्ही मला एक नेकलेस गिफ्ट केला होता, रिमेंबर? तो यांनी चोरलाय। माझ्या मुलींना चोर म्हणू नकोस आणि पाहुण्यांसमोर आमची लाज काढू नकोस ग। तिला कोणीच थांबवायचा प्रयत्न नाही केला, तिला पाहिजे ते बोलू दिलं, आमचा इन्सल्ट करू दिला, म्हणजे कुठेतरी तुमच्या मनात पण आमच्याबद्दल संशय होता ना। ताई, आमच्या मठातले दत्तू बुवा सांगतात जास्त वेळ थांबून आपला मान कमी करून घेऊ नये। उमा, अगं सगळे लोक वाट बघतायत तुझी। नवीन सुनेला असं दारातच उभं ठेवलंयस। अगं घरच्या लक्ष्मीला असं ताटकत राहून कसं चालेल सांग बरं? चला, साक्षीचा गृहप्रवेश करून घे। आजच्या या आनंदाच्या क्षणी माझी बहीण हवी होती माझ्या बरोबर। तिच्या मुली असायला हव्या होत्या इथे। लग्नात जे काही घडलं ते चांगलं नाही घडलं हो। त्याचा विचार आपण नंतर करूया, आत्ता नको। चल ठीक आहे, मी एक काम करतो, मी समायरालाच बोलवतो। नाही नाही, नको, एक मिनिट, मी जाते। तुम्हाला माहितीये तो नेकलेस कोणी चोरला होता? कोणी? समायराने। काय? ड्रीम गर्ल आणि तिची फॅमिली तर खाली ब्रेकफास्ट करते, मग ही समायरा तिच्या रूम मध्ये काय करते? ताई, त्या गौतमला सगळं माहित होतं ना, मग त्याने ते सगळं व्हायच्या अगोदर का नाही सांगितलं ग? अगं कारण तो पण थोडा कन्फ्यूज होता की समायरा का असं करेल, आणि अशी मुलगी असलेल्या घरात त्याची बहीण जाणार म्हटल्यावरती त्याला पण टेन्शन येणारच ना। पण ताई, हे तुला कधी कळलं? मला गौतमने सांगितलं आणि त्याने केलेला व्हिडिओ दाखवला। मग मी तो व्हिडिओ घेतला आणि समायराला दाखवला।
तोंड बघण्यालायकीचं झालं होतं तिचं. पण नशीब गौतम होता म्हणून, नाहीतर त्या मूर्ख मुलीने काय केलं असतं काय माहित. पोलीस आपल्याला खरंच पकडून घेऊन गेले असते. बाप रे मॅडम, हे लग्न म्हणजे ना सगळ्यांना कायम लक्षात राहणार आहे बघा. काय ती लोक मुलाकडची नुसती विचित्रच. नाही, नवरा मुलगा चांगला आहे हो, आणि त्याचे आई वडील ते पण मस्त आहेत, पण बाकीची सगळी मंडळी विचित्र नुसती. जाऊ दे ग, लग्न छान पार पडलं ॲट द एंड ऑफ द डे. माझ्या साक्षीच्या चेहऱ्यावर आनंद होता, दॅट इज इम्पॉर्टंट. साक्षीताई आपल्या खूप खुश होत्या. आई आई, तुझा चेहरा का पडलाय? थँक्यू. अगं साक्षी सोडून नाही गेली काही, छान लग्न करून गेली आहे सासरी, आणि 20 मिनिटावर घर आहे तिचं. एक फोन केला ना की परत करू का फोन. मी सांगू आजींचा चेहरा का पडलाय ते? भर मांडवात पोलीस आले ना, म्हणून आजींचा चेहरा उतरलाय. हो ना, मी म्हंटल ना ती मुलाकडची फॅमिली जरा विचित्रच आहे. आणि त्या पोरी बाई कसल्या गौ आहेत त्या मुलींमुळेच आपल्या साक्षीताईच्या लग्नात पोलीस आले. हो, मला सांग, हे जे काय घडलं त्याच्यामध्ये त्या मुलींची काय चूक होती? जे काय घडलं त्याच्या मागे समायराच होती ना? जय, हे तुझं चुकलंय. तुला काय गरज पडली होती रे ते पोलिसांच्या समोर असं त्या मुलीबद्दल बोलायची? सॉरी आजी, थोडं चुकलंच माझं. खूप चुकलं तुझं, खूप चुकलंय. अरे शहानिशा न करता असं कोणावरही आरोप करू नये बाळा. काय वाटलं असेल त्या लोकांना? तू त्यांच्या इज्जतीवर प्रश्न उचललास ना. अरे तुला काही बोलायचं होतं तर मला येऊन सांगायचं ना, मी होते ना तिकडे हजर, मी बघितलं असतं काय करायचं ते. तेच तर, त्या चौघी बहिणी किती चांगल्या आहेत माहितीये. हा दादा ना उगाच त्यातल्या एकीला बोलला. त्या रडत होत्या माहितीये आजी. ती सॅड होऊन गेली असेल. स्वामी, खरंच तुमची कृपा आहे आमच्यावर. तुमच्या रूपानेच तो मुलगा मदतीला धावून आला, नाहीतर काय केलं असतं आपण. खूप चांगला मुलगा आहे गौतम. तो जर नसता तर काय झालं असतं आपलं. म्हणजे मदत केली ना त्याने आपली. तो घ्यायला आला ना तर मला जरा अल्लडच वाटला, पण चांगला आहे हो, मनाने पण चांगला आहे. स्वामी भलं करू दे त्याच. हो, नाहीतर असे गुणी पोरं कुठं बघायला भेटतं, तेही श्रीमंत घरात. हो ना, आणि आज त्या मुलामुळेच आपण ताठ मानेनं त्या मांडवातून परत येऊ शकलो.